आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रविराज भाऊ देशमुख आहेत। रविराज भाऊ, भाजपाने पश्चिम बंगालमध्ये हे यश जे संपादन केलेलं आहे याकडे आपण कसे पाहता? बंगालची जनता ही हुशार जनता आहे। त्यांनी मोदीजींचा विकसित भारताचा दृष्टिकोन लक्षात घेऊन मोदीजींचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे बंगालमध्ये आणलेलं आहे आणि बंगालमधला गुंडाराज संपवलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं सांगायचं आहे की ज्या उत्तर प्रदेश बिहारमध्ये गुंडाराज होता आणि मोदीजी जेव्हापासून भारताचे पंतप्रधान झाले तिथे तिथली जनता सुख समाधानाने नांदते आहे आणि याही राज्यात मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि त्यात तिथल्या मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मोदीजींच्या सोबत योगदान आहेच। जसं उत्तर प्रदेशमध्ये योगीजी आणि युतीचे नितीजींनी बिहारमध्ये जे डेव्हलपमेंट केली ह्या मोदीजींच्या मार्गदर्शनात मोदीजींच्या नेतृत्वात झालेली आहे। आणि बंगालची जनता आहे ही हुशार जनता आहे। त्यांच्या लक्षातही आलं की खरा आपल्याला विकसित बंगाल करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला मतं दिली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं बंगालचा विकास केला पाहिजे। त्या अनुषंगाने भरभरून यश भारतीय जनता पार्टीच्या पत्रात बंगाली जनतेने टाकलेलं आहे। आणि मी म्हणेल की भारतीय जनता पार्टीचा ग्राफ हा 2021मध्ये 2वरून 77वर आला होता आणि आता 77वरून 200च्या जवळपास पोचलेला आहे। हे खऱ्या अर्थाने यश आहे। पुढच्या वेळेस म्हणजे असं म्हणावं लागेल की ममता बॅनर्जीच्या पक्षाला पुढे दिसणार नाही अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचं काम या बंगालमध्ये दिसणार आहे आणि विकसित भारताचं स्वप्न बंगाली जनतेचं पूर्ण होणार आहे। या ठिकाणी रविराज भाऊ देशमुख यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच बंगालमध्ये हे यश संपादन झालेलं आहे। या ठिकाणी गुंडाराज संपूर्णपणे संपून आता भारतीय जनता पार्टी विकासाकडे वाटचाल करीत आहे। मी संदीप मानकर, जिल्हा प्रतिनिधी RRC नेटवर्क, अमरावती।